भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम जाहीर केला आणि संपूर्ण देशभरात लोकशाहीच्या उत्सवास सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच 7 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. तो दोन्ही मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत थोडीशी वाढ झाली. तर 4 जून रोजी संपूर्ण देशभरासह सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीची प्रक्रिया निर्विघ्नपणे होऊन जिल्ह्यातील मतदारांनी लोकशाहीचा उत्सव थाटात साजरा केला. यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत सूक्ष्म नियोजन करून शांततामय आणि भयमुक्त वातावरणात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडली. जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रत्येक गोष्टीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवले होते. अप्पर जिल्हाधिकारी तथा माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून लोकशाहीचा उत्सव यशस्वीपणे साजरा होण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवला. हा लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव साजरा करताना मतमोजणीसाठी असणारे कर्मचारी, अधिकारी, उमेदवारांचे प्रतिनिधी, उमेदवार, पत्रकार आदींना निवडणूक पार पाडताना आतापर्यंत देण्यात आलेल्या नव्हत्या एवढ्या सुविधा सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या. विशेष म्हणजे या सुविधेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा, सोलापूर लोकसभेची मतमोजणी प्रक्रिया सहज, सुलभ आणि सुकरपणे पार पडली. सोलापूर व माढा या दोन मतदारसंघासाठी सोलापुरातील रामवाडी गोदामामध्ये मतमोजणी प्रक्रिया संपन्न झाली. या गोदाम परिसराला एका मोठ्या राष्ट्रीय उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. मतमोजणी परिसरात वाहनांची गर्दी टाळण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी, उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसाठी केंद्रीय विद्यालय येथे वाहनतळाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. मतदान यंत्र आणि मतमोजणी प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण, अडथळे आणि समस्या येऊन याकरता सर्व मतमोजणी कक्ष वातानुकूलित करण्यात आला होता. या कक्षामध्ये मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, उमेदवारांचे प्रतिनिधी यांना बसण्यासाठी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली होती. कक्षामधील उपस्थितांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यात होणाऱ्या मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसाच्या शक्यतेबाबत दूरदृष्टी ठेवून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संपूर्ण गोदामाच्या परिसरात वॉटरप्रूफ शामियाना उभा करून घेतला होता. ऐन मतमोजणी प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस सुरू झाल्यानंतरही कोणत्याही प्रकारची तारांबळ उडाली नाही. गोदामाच्या आतील परिसरात चिखल झाला नाही. ईव्हीएम मशीन असलेल्या पेट्या घेऊन जाताना कर्मचाऱ्यांना पावसाचा कोणताही अडथळा आला नाही. त्यामुळे मतमोजणीस पावसाचा अडथळा आला नाही. उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी देखील सायंकाळी आल्यावर भर पावसात त्यांना निवारा मिळाला. मतमोजणी कक्ष व परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला होता. कंट्रोल रूममधून संपूर्ण परिसरावर नियंत्रण ठेवण्यात येत होते. महिला व पुरुषांसाठी तात्पुरते स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली होती. 2 फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली होती. गोदामाचा सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला होता. स्वच्छतेसाठी सोलापूर महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मतमोजणी परिसरात एखादी आरोग्याची समस्या उद्भवली तर त्यावेळेस ताबडतोब प्राथमिक उपचार करण्याकरता प्राथमिक उपचार किट तसेच अँब्युलन्सची व्यवस्था मतमोजणी परिसरात करण्यात आली होती. परिसरात चहा, अल्पोपहार आणि भोजन व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा तणाव हा कर्मचारी, अधिकारी आणि निवडणूक उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींवर आला नाही. या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेसाठी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना देखील एअर कूलरच्या माध्यमातून त्यांच्या कर्तव्यावर असताना त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोलापूर मनपाच्या स्वच्छता विभागाकडून सातत्याने परिसराची स्वच्छता करण्यात येत होती. मतमोजणी शांततेत व सुरळीत पार पडावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था, आग प्रतिबंधक सुविधा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक मतमोजणी कक्षात पुरेसा वीज पुरवठा व जनरेटर बॅकअप सुविधा देण्यात आली होती. मतमोजणी कक्ष आणि परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चोख सुरक्षा व्यवस्थेमध्ये मतमोजणी निर्विघ्नपणे पार पडली. अशा उत्कृष्ट सुविधेमुळे संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया उत्तमरित्या संपन्न झाली. याबाबत पत्रकारांनी, कर्मचाऱ्यांनी आणि उमेदवाराच्या प्रतिनिधींनी देखील समाधान व्यक्त केले. सेवा सुविधा अधिक पुरवल्या की प्रत्येकाला काम करण्याची ऊर्जा मिळते या
हेतूने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून या उत्कृष्ट सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या। विशेष म्हणजे मतमोजणी प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संपूर्ण परिसराचा आढावा घेतला आणि योग्य त्या सोयी सुविधा दिल्या जात आहेत की नाही याची स्वतःहून तपासणी केली। संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडल्यामुळे जिल्हा प्रशासनाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे।